सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या सुविधांचा मोठा अभाव निर्माण झाला असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। या आरोग्य केंद्राअंतर्गत अनेक गावे येत असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे, मात्र मूलभूत सुविधांअभावी या केंद्राची दुरावस्था झाली आहे। विशेष म्हणजे या आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे। कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळत असला तरी येथील भौतिक सुविधांची दुरावस्था पाहून संताप व्यक्त होत आहे। आरोग्य केंद्राच्या जनरल वॉर्डमध्ये पंखे आणि लाईटची योग्य व्यवस्था नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची कोणतीही ठोस सोय नसल्याने रुग्णांना नातेवाईकांना बाहेरून पाणी विकत घ्यावे लागत आहे। दवाखान्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे। आरोग्य केंद्रात सौर ऊर्जा बसवण्यात आली आहे, परंतु देखभालीअभावी या सिस्टीमच्या वीजवाहक तारा उघड्या पडल्या आहेत। त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची किंवा रुग्णांना विजेचा धक्का लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाला प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे, तरी प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन जनरल वॉर्डमध्ये लाईट, पंखे, पिण्याचे पाणी आणि परिसराची स्वच्छता या समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी होत आहे। ब्युरो रिपोर्ट शेख अर्शद, हिमायतनगर।